आई बाप शब्द असा जशी वडाची सावली, याच युक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने आई वडिलांची सावली कशी असते आणि या सावलीमध्ये मुलांची वाढ आणि त्यांच्यामध्ये होणारं ज्ञानाचं संगोपन हे कशा पद्धतीने होतंय याचा प्रत्यय आम्हाला आई वडिलांकडून आलायचे. आणि आताच 2-3 दिवसापूर्वी जो दादांना पुरस्कार मिळाला राज्यस्तरीय, आता त्या राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्याच एरियामधील लोक मला येऊन सांगायची की अहो मॅडम तुमच्या वडिलांना असा असा पुरस्कार मिळालाय, अशा पद्धतीने इतक्या ह्या स्टेट लेवलवर जाणार आहे तुमचे वडील, हे जिल्ह्यातून एकटेच आहे. मग मला अभिमानाने ते खूप असा अभिमान इतका वाटायचा की खऱ्या अर्थाने आपल्यातलं म्हणजे माझे वडील इतक्या लेवलपर्यंत गेलेले आहेत, म्हणजे त्याचा अभिमान मला आजही वाटतोय. आणि आज दादांनी हा सर्वांना जो जावई मुलींना जे बोलवून त्यांचा आदर सत्कार केला त्याच्याबद्दल माझे मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वांना व्हेरी नाईस. मम्मी चल, मावशी चल, ये ना 2 मिनिट. मम्मी चल, टाळ्या ताई. आज जो कार्यक्रम माझा पहिला सगळ्यांना नमस्कार. आणि आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे याबद्दल मला खूप आनंद वाटला. आणि आज जो विषय घेतला आजींचा तो पण फार मला म्हणजे खूपच आनंद देणारा वाटला. आणि असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि आपल्या नातेवाईकांमध्ये अशी आदर्श माता आहे याचा तर फारच अभिमान वाटतो. आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे संस्कार आपल्या सर्व भावंडांवर म्हणजे नातेवाईकांवर जे आहेत ते पण फारच सुंदर आहे. आणि त्यामुळे आपण म्हणजे आज जे इथं बसलोय एवढे एक मताने एक जुटीने ते त्याचं कारण तेच आहे. आणि आपण जे आज खुशीमध्ये आहोत तर हे संस्कारामुळे आहे. आणि दादांचं म्हटलं तर हा पुरस्कार भेटला आणि ही विठ्ठलाची कृपा आहे. संकट दूर होतात, सगळे एक मताने एक जीवाने एक प्रेमाने आपुलकीने एकत्र येतात आणि सर्व कार्यक्रम एवढ्या खुशीत सहभागी होतात. हेच मला पाहून खूप आनंद वाटतो. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज आपल्या सर्व फॅमिलीमध्ये माझे नातू आज एक प्रत्यक्ष तुमच्यासमोर उभारले. काही दिवसांनी तुम्हाला टीव्हीमध्ये दिसेल. एक प्रवाहाच्या विरुद्ध